मित्रांनो, सध्या विविध राज्यामध्ये मतदार यादींची विशेष पुनर्पडताळणी प्रक्रिया म्हणजे SIR सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ती सुरू झालेलं आहे. मतदार यादीतलं आपलं नाव वगळलं जातंय की काय याची भीती बहुसंख्य मतदारांना वाटू लागलेली आहे. विरोधकांनी तर काय या संपूर्ण प्रकरणावर संशय घेऊन मोठे आक्षेपही घेतलेले आहेत. पण आता थेट माजी निवडणूक आयुक्तांनीच आक्षेप घेतलेले आहेत. शिवाय काही आतल्या गोष्टी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे बघा, केवळ एका ठराविक विशिष्ट अशा 150 लोकांची नावं वगळण्यासाठी निवडणूक आयोगानं लाखो लोकांची नावं मतदार यादीतून वगळलेली आहेत. SIR म्हणजे मतदार यादीमधून नाव वगळण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे, असा आरोप सुद्धा माजी निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी केलेला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त होते ते. किती लोकांची नावं मतदार याद्यामधून हटवायची आहे यावरच सध्याचा SIR प्रक्रियेमध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. जसं की अधिकाधिक नावं हटवल्यानं निवडणूक आयोगाला आता बक्षीसच दिलं जाणार आहे. मतदार म्हणून नाव नोंदणी करणं हा संविधानिक अधिकार आहे. पण अशी स्थिती निर्माण केली जात आहे की निवडणूक आयोग लोकांना जणू काही ही सुविधा बक्षिसाच्या रूपात वाटत आहे. कुरेशी हे 30 जुलै 2010 ते 10 जून 2012 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते. या कुरेशी यांनी सांगितलं, आधी निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश दिले जात होते की छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करा, कारण कुणीही मतदार यादीतून बाहेर जाता कामा नये. पण आता यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे की किती लोकांना या याद्यामधून बाहेर काढता येईल. या धर्तीवरच करोडो लोकांची नावं या यादीमधून हटवण्यात आलेली आहेत. यावेळी त्यांनी बिहारचं एक मोठं उदाहरण दिलं. 2002-2003 मध्ये अंतिम SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता SIR ची गरजच नाही, कारण मतदार याद्या संगणकीकृत झालेल्या आहेत. नव्या मतदाराचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी बूथ लेवलचे अधिकारी 6 नंबरचा फॉर्म उपलब्ध करून देत होते आणि प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी केली जात होती. मृत व्यक्ती किंवा स्थलांतर केलेल्या मतदाराचं नाव हटवण्यासाठी 7 नंबरचा फॉर्म भरला जात होता आणि ही प्रक्रिया जागेवरच पूर्ण केली जात होती. अवैध नागरिकांच्या नावाखाली बिहारमध्ये SIR ची मोहीम हाती घेण्यात आली होती आणि 8 कोटी नागरिकांना या मोहिमेद्वारे त्रास देण्यात आला. या मोहिमेतून किती विदेशी नागरिक आढळून आले त्याची माहिती अद्याप ही निवडणूक आयोगानं दिलेली नाही. का नाही दिली ही माहिती? आम्हाला आणि देशाला सुद्धा ही माहिती जाणून घ्यायची आहे, असं या कुरेशी यांनी म्हटलं आहे. मीडियातल्या आलेल्या बातम्यानुसार 500 नागरिक विदेशी असल्याचं आढळून आलं. यामध्ये 150 नागरिक बांगलादेशी आणि 250 नेपाळी हिंदू महिला होत्या, पण त्या लग्नानंतर बिहारमध्ये आलेल्या होत्या. एखाद्या बाहेरच्या संस्थेनं भारतातील निवडणूक प्रक्रियेवर टिप्पणी करावी हे दुर्दैवी आहे. हे केवळ देशाचं अंतर्गत प्रकरण आहे असं म्हणून बाजूला टाकता येणार नाही. याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. हे सांगताना कुरेशी यांनी त्यांच्या कार्यकाळातला अनुभव सुद्धा सांगितला. अर्थातच त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. आपल्या कार्यकाळामध्ये सरकारकडून आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव कधीही आलेला नव्हता. अशा प्रकारच्या दबावाचा सामना कधीही करावा लागलेला नाही. त्यावेळी निवडणूक आयोगाची प्रतिमाच अशी होती की कुणीही असं करण्याची हिंमत करीत नव्हता. आम्ही निवडणुकाच्या तारखाची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करीत होतो आणि त्याच वेळी सरकारला देखील याची माहिती मिळत होती. पण तरीही सरकारसाठी इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निवडणुका कधी होतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असत. मित्र, सध्या जे काही चाललंय ते आपण पाहतो आहोत. या कुरेशी यांनी स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाला, प्रत्येक आक्षेपाला अत्यंत गंभीरपणे घेण्याची गरज आहे. मग आता तुम्हीच विचार करा. सध्या
जे काही चाललंय ते काय चाललंय आणि याचं भविष्यात हे सगळं कुठल्या दिशेला जाईल. गंभीर आहे मित्रांनो, आपण फक्त विचारच करायचा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.